शेतकरी मित्रांनो, तुमची हळद पिवळी पडत आहे का? किंवा तुमच्या हळदीचं पान पातळ होऊन पांढरट पिवळट पडून कडनं करपत आहे का? किंवा अशा प्रकारचे डाग दिसत आहेत का? तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यासाठी मी एक महत्त्वाची फवारणी सांगणार आहे. तर यामध्ये आपल्याला सिलिकॉन 90% मधलं घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन काय काम करत असते? तर सिलिकॉन आपल्या हळदीचं पान जाड बनवते आणि पानाची साईज मोठी करते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीचं पान करपत नाही आणि यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्याबरोबरच आपल्याला या डागांसाठी जे बुरशीजन्य रोगांचे डाग आहेत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला साप सिक्सर अशा प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं हळदीच्या पानावर जे डाग आहेत ते जागेवर थांबतील आणि यामध्ये वाढ होणार नाही. त्याबरोबरच आपल्या हळदीच्या पानावर जो पिवळेपणा आहे त्यासाठी आपल्याला फेरस किंवा झिंक EDTA फॉर्म्युलेशन मधलं घ्यायचं आहे, किंवा त्याऐवजी आपण मिक्स मायक्रोन्यूट्रंट असलेलं चिलमिक्स कॉम्बी किंवा आपण लिब्रेल या ठिकाणी घेऊ शकतो. त्याबरोबर आळी जर असेल तर आपल्याला या ठिकाणी इमॅमेक्टिन बेंझोएट किंवा क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनोलफॉस कोणतेही कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे. त्याबरोबरच आपल्याला एक स्टिकर घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही फवारणी तुम्ही करून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ॲग्रीमाइंड शेती सल्ला YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.